ओट्यावर काय चोर? चोर. मग काय आलं मग? बोल ना, तो प्रसंग सांग मला. अरे आमची आजी होती ना, हं, ती आजी आपली दांडा टेकून काठी टेकून अशी चालाय बिलायची. हं, हं, तर आम्ही सगळे आमची मोठी बहीण विमल आपांची मुलगी, हं, चुलत बहीण माझी, हं, ती मुंबईवरून आली होती. तर हं, तिने बोचकीवरून आणली होती कपडे ना, हं, ते सगळे विहिरीवर धुवून घातला. हं, धुवून घातला आणि ओट्यावर सुकत घातलं दांड्यांवर. हं, गावाला दांड्या भरपूर असतात ना, दांड्यावर ते आपले सुकत आहेत, कपडे सुकू दे. रात्री काय कोणी काढले नाही. हं, ओटा ओटा बंद नव्हता, हं, म्हणजे ग्रिल नव्हतं, ते असंच होतं. तर ते चोर, पाऊस पडत होता भरपूर, चोर शिरले ओट्यावर आणि सगळे कपडे गोळा केल्याने आणि बोचकं बांधल्याने आणि आजी आमची, आजीला चावल लागली ना त्यांची, ओढतात कपडे काय करतात तसं. आजी ओरडायला लागली, शिवा उठ, ते कोपऱ्यात पारे असं ती काढ, हं, शंकरा उठ, कुराड असा ती काढ, हं, अशा हत्याऱ्यांची नावं घ्यायला लागली. हं, काय काय असं पारे घुसाड कुराड हं, काय सगळं घे आणि उता चोरी लेत वाटता हं, असं. मग त्या चोरांनी काय केलं माहिती आहे, कपडे बांधलेले होते ना ते तसेच बुचकं टाकलं नाही आणि पाण्यातून दुबू होळातून पळाल्या. हं, तोपर्यंत आमच्या आईने जिजाला हाक मारली, हं, जिजा जिजा म्हणून. हं, तर जिजा काय होते त्या अशी करायला लागला. हं, आणि तो असा गाव फिरताच असायचा ना, वळातून पटापट आला काट्या बेट्या आणखी 4 जणांना घेऊन. घाबरायला नको, हे बघ पळतोच हं, असं करायला लागले. हं, हं, तो जिजा ओरडायला हं, लागला. मिळाले नाही, ते पळाले. असं. अशी पूर्वीची गोष्ट, कित्येक वर्षाची, आता किती आणि ते वर्ष. गाण्याचं काय होतं ते, म्हणजे गाणं ऐकायचं. गाणी आम्ही पिंगोळीला कुडाळला स्पीकर लावायचे ना, हां, त्यावेळी तंबूरचा पिक्चर असायचा. हं, तर तंबूर पिक्चर लागलेला असायचा. हं, आणि हे गाणं कुठचं माहिती आहे, जिंदगी कुठचं गाणं पिक्चरमधलं माहिती आहे बाई, कुठचा पिक्चर तो, नाव आठवत नाही मला. ठीक आहे आता. मग तेव्हा ह्या पिक्चरची गाणं, आणखी दुसऱ्या पिक्चरचे हं, गाणे, म्हणजे कुठचे पिक्चर लागायचे ना त्यांची गाणी आम्ही पूर्ण पिक्चर होईपर्यंत गाणी ऐकायचो हं, ओट्यावर बसून हं, चांदण्यात. हं, आणि पिक्चर संपला की घरात येऊन झोपायचो. हं, जिजा सोबतीला असायचा, हं, जिजा पण बसायचा आमच्याबरोबर हं. ऐकायला गाणी. अशी पूर्वीची मजा, हं, दुसरं काय नाही. हं. छान दिवस होते हां, त्या. एवढ्या मस्तपैकी चालण्यात ते गाणी ऐकायची म्हणजे एक वेगळा अनुभव असतो. एवढं मस्तपैकी चालणं पडलेलं असायचं आणि म्हणजे मी गाणी ऐकायचा, तो वेगळा अनुभव असतो असं. चालणं कुठे दिसतं आपल्याला, नाही दिसत. चंद्र दिसायचा हं, आमच्या ओट्यावर पडायचा, हं, ओट्यावर पण चालणं यायचं. हं, सकाळचं ऊन पण यायचं, हं, कड्यात ऊन येतं ना त्यावेळी ओट्यावर यायचं. सूर्य असा लाल बुंद अस्ताला जातो ना, सूर्यास्त होतो ना, हं. त्यावेळी असा लाल भडक आमचे सीन मस्त होता दिसायचा. हे पूर्वीचं घर होतं ते गावचं, ते पिंगोळीचं. पहिलं घर होतं ते, हां, हां, आजी आजोबांच्या वेळेचं. हे हं, आता तिसरं घर, हं, 3 घरं झाली. जमीन ह्याला गेली, रेल्वेला गेली जमीन, त्यावेळी ती हे आता बांधलं आहे, तिसरं घर आहे. हं, हं. त्याच जागेवर, पण ते तिसरं घर आहे. ब्राह्मण होता ना, हरिब्राह्मण म्हणून, त्याने शंकरा ही 3 गुंठे जमीन तुका घे आणि घर बांधायच्यात. हं, 3 गुंठे जमीन दिली होती हं. फुकट. हरिभाऊ म्हणायचं त्याला.
आणि तो काय प्रसंग होता ती ओरडत जायची बाई ती? ती पुनाजीची बायको. हां. पुनाजी म्हणून मला आडनावर आवडत त्याचं, पण त्याला प्रसिद्ध गावात पुनाजी. ती स्टोरी बेकार आहे ती त्याची. हम्म. त्याच्या बायकोला 7व्या महिन्यात 9व्या महिन्यात अशी मुलं व्हायची. हम्म. आणि तो पुनाजी काय करायचा, ते मूल जायचं ना, ते झालं की लगेच जायचं त्याचं मूल. हम्म. मग ते घरातल्या गावाला काय कसं होतं माहिती आहे, घराच्या पाठीमागे खड्डा ठीक आहे. करून ते घालायचं. तसं तो तिकडे घालायचा. एकदा काय झालं माहिती आहे, ती बाळण झाली आणि मूल झालं चांगलं मोठं मूल, 8-7-8 महिना की काय होता. आणि एवढं चांगलं मूल असं ते खड्ड्यात नेऊन घातलं नाही तिला. आणि तिला नेलं आणि याच्याकडे नेवाकडे. त्यावेळी ते नदीवर आहे, न्यू म्हणून आहे. तर अशा बायकाला पण ते गेलं होतं गेलं होतं मूल. मुलाला तिथे पुरला नाही. तिच्याबरोबर न्यायला पाहिजे होतं ना, ते नेलं नाही, तिथे पुरला नाही. आणि तिला नेलं आणि निवाकडे. आणि निवाकडे तिथे तिला जाळलं नाही वेळाने. ती रात्रीची बूम मारत यायची, कुठून? स्पष्ट दिसायची. कुठे? त्याची बायको त्याच्या घरी, ते पाटल्या बाजूला पुरलं होतं ना, तिथे यायची. कोणी पाहिलेलं? आम्ही सगळ्यांनी बघितलं, आमच्या घरातल्यांनी. काकी दाभोलकरांच्या घरातल्यांनी बघितलं, आमच्या घरातल्यांनी बघितलं, आतेबाईच्या. खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट, समोरची आमच्या. हम्म. खरी गोष्ट. केस बीस असे सोडलेले, सफेद साडी, आणि दुबू रडत यायची आणि परत रडत जायची. ते गावकऱ्यांनी मग बंदोबस्त केला, मग नाही यायची. तशीच ती, तो दुसरा होता ना आप्पा म्हणून, त्या आप्पाची बायको काकी दाभोलकरांची विहीर उघडी, तुला माहिती आहे ना ती उघडी विहीर काकी दाभोलकरांची. तिच्यात आंघोळ करायला वगैरे जायची लोक, हे पोरगे बिरगे. त्यांना काकीने बंद केले होते, कारण खडप लागला आहे ना, ते खडपात अडकाड बिलकाला आंघोळ करायला जायचं नाही विहिरी, ते बंद केलं होतं. आणि पाणी भरायला असं जायचं खाली, असं कळशी भरायची आणि वर यायचं असं चालत. तर तिला फिट यायची त्या दाजीच्या बायकोला. दाजी म्हणजे कुठचा? दाजी राहुल, तिकडचा अवाटातला दत्तारावळाचा वारस. तर ती काकी दाभोलकरांचं काम करायला यायची, भांडी कपडे वगैरे. तर विहिरीवर कपडे धुवायला गेली ना, तर विहिरीवर पाणी आणायला गेली, तेव्हा विहिरी घसरली विहिरीत आणि पडली विहिरीत. ती खडपात जाऊन बसली, जाऊन वरती येऊ शकली नाही, खडपात गेली ती. आणि तिथे मृत्यू झाला तिचा, म्हणजे गुडबीट फुगली, मग पाणी गेलं पोटात, काढला नाही तिला आणि तिला नेला नाही. पण ती विहिरीकडे भूत येऊन यायची, भूत बनून यायची. कोणाला दिसायचं ते दाभोलकर घराला. असं? आम्ही नाही, मग आम्ही जायचोच नाही त्या विहिरीवर. ती पडल्यापासून आम्ही विहिरीवर जायचोच नाही. असं? पण ह्या सगळ्या गावच्या गोष्टी खऱ्या आहेत त्या? खऱ्या गोष्टी. बरोबर ती लक्ष्मी दिसायची, पुनाजीची बायको पण दिसायची आणि ती लक्ष्मी पण दिसायची, बरोबरची दिसायची. अशा ह्या गावच्या गावच्या गोष्टी, खऱ्या गोष्टी आमच्या समोरच्या लहानपणीच्या. विचार दिनाला होतं, तर दिना मामा कोण होतं त्यावेळी, दिना मामाला समजायचं. शेशी पण होता. असं अशी गंमत. तू फक्त ते आता एकच थोडंसं म्हण ना, ये जिंदगी उसी की, थोडंसं म्हण मॅडम. हा सावकाश काही नाही, राहू दे ना, नको, नाही दम लागला तर नको म्हणून, नको जाऊन जाऊ दे, दम लागला असू दे, जाऊ दे, नको. हां, जिंदगी उसी, जिंदगी उसी
थँक्यू व्हेरी मच. खूप छान आज गजाली ऐकायला मिळाला गावच्या. म्हणजे तर पिंगोळीच्या गजाली आईने आमच्या ऐकवल्यात आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आईने सांगितल्या त्या खरोखर पिंगोळीमध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. खरोखर आणि- प्रत्यक्षात आमच्या समोर आणि- घडलेलं आहे. अशा आबांच्या राऊळ महाराजांच्या पण खूप काही गोष्टी आहेत. म्हणजे आपल्या आबांच्या. एसटी जात होती रस्त्यावरून, हम्म, त्यावेळी त्यांना उभं केलं नाही त्या एस टीवाल्याने, हम्म, हात दाखवला आणि तो आणि पुढे गेली. एस टी पुढे बंद पडली, अशी पुढे गेली, बंद पडली. हम्म. शेवटी त्यांना बोलवून घेतलं त्यावेळी एस टी चालू झाली. असं. खरोखर आणि तुला काय ते आलेले घरी गरम चहा ओतला आबांनी आबांनी डोक्यावर. काय काय कथा काय ती? टायफाईड झालं होतं मला. हां, टायफॉइड झालेला. हां. बरं वाटत नव्हतं किती दिवस काय. हम्म. तर मग आबा असे रस्त्याने जात होते. आबा म्हणजे आपले राऊळ महाराज. राहुल महाराज हम्म, राहुल महाराज रस्त्याने असे जात होते. हम्म, ते काय होते त्या असे हात घरात आले आणि असं आमच्या उमऱ्याला हात धरला आणि काय होते ते काय करत ताई म्हणेल काय नाही कमळेचा असा असं चालला, म्हणजे माझं नाव कमल ना, कमळाचा असा असा चालला, बरं नाही वाटणं ते का पकड्या नको चोपाळ्यावर आ हम्म. असं बोलले. आई घाबरायला लागली, काय करतात कोणाला माहिती बोलली. तर आई मला म्हणाली चिड जातच काय चोपाळ्यावर आबा बोलत चुका. म्हणून गेले मी चोपाळ्यावर आणि बसले असे चोपाळ्यावर. चोपाळा होता ना आमचा, वळीच. ओळायत नाही, हा, मध्ये ओट्यावर ओट्यावर. चोपाळ्यावर बसले तर आबा तिथे माझ्याजवळ बसले. काय गो काय झाला तुका, एकदम जोरात विचारला मी आबा, काय गो काय झाला तुका. तर म्हटलं काय नाही, असंच बोलले मी, काय नाही, बरं वाटलं नाही, अशक्त पण नाही इला, काशिंदन डॉक्टरचं औषध चालू असा, असं मी म्हणाले. तर ते त्या कडकडीत चहा कर 1 कप भरून. आईने आमच्या ताबडतोब बेली घरात चुलीवर चहा ठेवला आणि केलं कडकडीत आणि पेला भरून आणून दिला. तर आले आईने आणलं ना, आबा आणलंय चहा. बस सर, घाबरा बिबरा नको, काय होतं नाही तिथं, बघ असं असं बस. तुम्ही बसले तसे. बाई विकून माझ्या पार ते चहा ओतला आणि मला गरम अजिबात लागला नाही. कडकडीत चहा तसं असलं, काही एक लागलं नाही. तिथपासून मला काही एक आजार नव्हता, अजिबात आजार नव्हता, कधीच आजार नाही. मग राऊळ महाराज हे दत्त संप्रदायातले अवतार होते. दत्त सांगतो. एक बाई आली होती आणि ती बाई आबांकडे आली आणि आपला नवरा आजारी आहे वगैरे सांगितलं आणि काय काय म्हणजे नवऱ्याला होत होतं ते. मी सांगते त्या करशी. ती म्हणाली होय करीन, त्या गळ्यातला काढाने माझ्या हातावर ठेव. कुठला, ती बाई तर चकली. 3-3.5 तोळ्याचा मंगळसूत्र गळ्यात होता, त्या हातावर ठेवता ते चकली बाई ठेवला नाही हातावर आणि जा तू असं सांगितलं नाही आबाने. गेली बाई, ती जाते ना उमऱ्या नाही ओलांडते तर तिचा नवरा गेलेला दिसला तिला. खरोखर मृत्यू झाला त्याचा. ते जर काढून ठेवलं नसतं हातावर ना तर वाचला असता तो. ठीक आहे. एवढं तत्व होतं आव्हानचं, आमच्या पुढ्यातलं ही गोष्टी. ह्या प्रत्यक्ष तू पाहिलेल्या गोष्टी आहेत म्हणून आता लोकांना कळणार नाही. घडलेल्या गोष्टी आहेत, पाहिलेल्या नाही, घडलेल्या आहेत. प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टी आहेत.
आज आबांची तिथे मठ आहे मोठा पिंगोळीमध्ये, हे रावण महाराजांचं. आबा काका नात्याने काका ना तुझे, काय म्हणजे नातं म्हणजे कसं होतं? वारशी हां आम्ही नाही सुटून सोय पाडायचो त्याची. हां, पारशी होती. वारशी होते त्यांचं ते चालणं वेगळे होते. आम्ही नाही मिक्स व्हायचो त्यांनी. हम्म, त्यांचे ते आवड बरं नाही तो हम्म, आवड बरोबर नव्हता पहिल्यांदा. आम्ही पुरी जायचो नाही. म्हणजे ते आवडतात पोरींना धोका होता म्हणून पोरी जायचे नाही. हम्म. आमच्या इकडची पोरी जायचे नाही पूर्वीच. अशी. चल आई, थँक्यू व्हेरी मच. बस झालं, जमलीस. चल. तुझ्या बाबांना हम्म, लाडू दिला, हम्म, अख्खा तोंडात घाल. बाबा म्हणतात अक्का कसा घाल बाबा, घाल तुका काय होता बघतोय मी, घाल तू तोंडात. हम्म. बाबांनी घातल्याने कुठला तोंडात गळून गेला तो. जा आता जाशील, तुला बढती मिळेल. जा. सिंहासन म्हणून जा, हा सिंहासन म्हणून जा सगळं. शिवासन तेव्हा मी होतो, लहान होतो तेव्हा. होतंच ना शिवासन. तेव्हा आम्ही आलेलो आणि आबांच्या पाया पडलेलो मी पण. खरंच बढत्या मिळत गेल्या तिथपासून त्यांना. नंतर आल्यानंतर नायब तहसीलदार झाले. सगळ्या बढत्या मिळायच्या गेल्या त्यांना. थँक्यू व्हेरी मच आई. लाचला अगदी तहसीलदार झालेच ते. हम्म. आमच्या आईला नाही लय मानायचे, ते ते म्हणायचे सगळ्यांचे. हम्म. त्या भावांची सगळ्या त्या आमच्या आई ते त्या ते हां. मटण घावणे, कोंबडीचं कोंबडी वडे करणारी ते त्या. आईच्या हाताला चव पण छान होते, आजीच्या हाताला. चल आहे, चल मग. हां, ओके, चल, थँक्यू.